स्ट्राईकला खेळतोय तो आधी, नॉन स्ट्राईकला आलाय तो प्रदीप. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो आकाश. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो आकाश. त्याचा सामना करेन तो प्रदीप. स्ट्राईकला खेळतोय तो प्रदीप, नॉन स्ट्राईकला आहे तो. नॉट आउट आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ होतीये. धावपलकावरती लगावल्या गेल्या 2 धावा. आकाशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा भटकवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. आकाशवरती चढवलेलं भलं मोठं आक्रमण. आकाशचा पुढचा चेंडू प्रदीपसाठी. भन्नाट वेग. प्रदीपला इथं मात्र काही समजलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्टाचा गोलंदाजीचा मारा करतोय तो आकाश आपल्या संघासाठी. आकाशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा भटकवलेले चेंडू. चेंडू हवेत. इथं मात्र क्षेत्ररक्षकाला लागलं का चेंडू चेक करायचे. पाणी घेऊन जावा मैदानामध्ये. 2 धावा इथं मात्र पळून पूर्ण केल्या जातात आहेत. इथं बघायचं क्षेत्ररक्षकाला काय लागलंय का. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
आकाश सपोर्टचा चेंडू प्रदीप साठी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव पलकावरती लगावल्या गेलेत. आकाश सपोर्टचा चेंडू. पुन्हा एकदा भटकलेला चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. पण काय आत्ताच चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत षटकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 16 धावा. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गणेश. आता मात्र त्याचा सामना करेन तो आदी. आदी सिंग इथं मात्र मोठे मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. भादक संघाचा विस्फोटक फलंदाज. वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1 डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. गणेशचा पुढचा चेंडू आधीसाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडूला भिरकावलाय. विकेट. संघाला लागलेला पहिला धक्का आधीच्या रूपाने. आधीची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो अथर्व. गणेशचा पुढचा चेंडू अथर्वसाठी. संघाची धाव संख्या झाली ती 18 धावा. वाईट चेंडू. पंच दंडित करतायत ते गोलंदाजाला. दिशाहीन गोलंदाजी. उत्कृष्टाचा भटकवलेला चेंडू. एक धाव तो पळून पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी. इथं मात्र जागा एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 20 धावा. गणेशचा पुढचा चेंडू. इथं मात्र बॅटची कडा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. कोणतीही धाव घेतली नाही या चेंडूवरती. गणेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. संघाला लागलेला दुसरा धक्का.
प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो सोपान. गणेशचा पुढचा चेंडू, आता मात्र त्याचा सामना करेल तो सोपान. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंगभेदक मारा, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पटकवण्याच्या नादात एक धाव पळून पूर्ण. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 21 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो राज. राजचा पहिला चेंडू सोपानसाठी. उत्कृष्ट असा चेंडू, फुलर यांचा चेंडू होता, समोरच्या दिशेने पटकावला. एक धावता पळून पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 22 धावा. उत्कृष्ट असा पटकावलेला चेंडू, पंच केलंय चेंडूला. चेंडू पाठवलाय सीमारेषेबाहेर. षटकार. राजवरती चढवलेलं भलं मोठं आक्रमण. चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. वाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. राजचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू. चेंडू हवेत. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन धावा त्यावरती पळून पूर्ण. या दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 31 धावा. राजचा पुढचा चेंडू अथर्वसाठी. पुन्हा एकदा पंच करायचा होता चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 32 धावा. बॅटची काढा. इथं मात्र एसटी रक्षक चुकी करतोय. एक धाव पळून पूर्ण. राजचा पुढचा चेंडू, उत्कृष्टाचा फटकवलेला चेंडू. चेंडू इथं मात्र हवेत. इथं सुद्धा नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. त्यावरती दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धाव्यांवरती समाधान मानावं लागते. दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 35 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर
संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. अनिकेतचा पुढचा चेंडू अथर्वसाठी. फुलर लेनचा चेंडू. उत्कृष्टाचा पटकवलेला चेंडू दुसऱ्या धावेसाठी इथं मात्र जागा सोडली आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट. अनिकेतचा पुढचा चेंडू. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा पटकवण्याच्या नादात एक धाव तर पळून पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 40 धावा. संतोष गावडेने इथं मात्र जर षटकार मारला तर त्यांच्या संघाकडूनच ₹1000 पारितोषिक आहे संतोषसाठी. उत्कृष्टाचा पटकवलेला चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली ती 41 धावा. उत्कृष्टाचा पटकवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 47 धावा. मुळशी संघासमोर 48 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. बादत संघाला विनंती असेल की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मुळशी संघाला विनंती असेल की आपले 2 धडाधडीचे फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवायचे. तसंच पुढील होणारा सामना पौड विरुद्ध शिरवली चांदिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. रगड बॉल आहेत 1 2 3 4 आणि आतमध्ये 5. सूत्र बी काढलं सगळे आणि
संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो सोपान. स्ट्राईकला खेळतोय तो ओमकार. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो अमोल. 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 24 चेंडू 28 धावांची गरज. लेग स्प्लिट डावाला होती सुरुवात. सोपानचा पहिला चेंडू ओमकार साठी. आपटवर होता. चेंडूला डिपॉझिट केले ते डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव डिक्लेअर. एका धावेने संघाचं धावफलक आलतंय. सोपानचा पुढचा चेंडू ओमकार साठी. उत्कृष्टता पटकवलेला चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. फुलटॉस आपण नक्कीच पाहिलं. कबड्डी फटका खेळला. चेंडू जातोय पण बाउन्सी मार्शाच्या बाहेर. चौकार 4 धाबा आहेत. अमोल ढमालेच्या बॅटमॅन आपण नक्कीच पाहिलं. चौकार येतो आहे. 6 धाबा जमाचा दाखल कबड्डी. अजूनही 42 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. हो रिवर्सचा टेम. परंतु चेंडू ज्या स्पीडमध्ये पडला झपकून जाऊन विकेट किपर हातामध्ये विसावते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढील मॅच आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. वाईड म्हणून सोडायचं होतं पण नक्कीच शरीरावरती आदळतोय आणि पुन्हा एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. शेवटचे 19 चेंडू 42 धाबींची गरज. इथे मात्र बिग हिट करायचं होतं. फटका बसलाय चेंडू हवेत. सोपान आलाय चेंडूच्या खाली आणि टिपला जाईल. फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर पण पाहतोय विकास जे मात्र मैदानामध्ये असणार आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 42 धाबींची गरज. स्लोवर वन पिक केलाय. आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा आहेत. 10 धाबा जमात धापर कबड्डी आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 38 धाबींची गरज. 17 चेंडू आणि 38 धाबा जमात्र विजयासाठी बनवायच्यात. 10 धावा दाखल कबड्ड्या. 17 चेंडू 38. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढायचं होतं. बॅटवर चेंडू येऊ शकत नाही. चेंडू नक्कीच पाहिलं म्हणून नक्कीच जस्टांच्या मागे ट्रॅव्हल झाल्यावर आलेली एक सिंगल आहे. टॉस जिंकलाय चांदेली शिरवली टीमने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय तर पौड टीमची गोलंदाजी असणार आहे. शॉर्टपिच चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. टिपलाय झेल फलंदाज बाद. नवीन बॅटर पण पाहतोय आकाश. आकाश जो मात्र ट्राय केलेला असणार आहे. 15 चेंडू आणि 37 धाबींची गरज. 15 चेंडू मध्ये की तुम्हाला 37 धाबाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात.
ज्या टीमची एंट्री फी बाकी असेल त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपली एंट्री फी जमा करायची आहे. शॉर्टपिच चेंडू आडव्या बॅटने फटका खेळला तिथे मला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. काय असणार आहे? डिक्लेअर आहे. दोन दोन धाबा आहेत. दोन धाबाच्या मध्ये नक्कीच पळून पूर्ण केले गेल्यात. पुन्हा एकदा इथे माझा फटका पसंत रक्षक आहे तिथे चुकी होतीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार 4 धाबा आहेत. 17 धाबा दाबल कबरत्या. 13 चेंडू आणि 31 धाबींची गरज. 13 चेंडू आणि 31. तेरा चेंडू आणि 31 धाबींची गरज. 17 धाबा दाबल कबरत्यात. इथे मात्र वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळते. दिशा भरकटली जाते आहे. अजूनही 30 धाबींची गरज आहे. 13 चेंडू आणि 30 धाबा. सामना मात्र दोन्ही संघांना जिंकायचा आहे. बुरशी संघासाठी नक्कीच हा सामना मात्र महत्वाचा आहे कारण याआधी एक सामना खेळले, एक जिंकले, एक पराभूत झालेत. त्यामुळे ही मॅच त्याच्यासाठी महत्वाची आहे. इथे बिग हिट केलाय. चेंडू समोरच्या बाजूने आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार 6 धाबा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धाबा दाबल कबरती आहे. आता उरलेल्या 12 चेंडू मध्ये 24 धाबींची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 24 आल्यात. उरलेल्या 12 मध्ये 24 बनवायचे आहेत. चला थोडी काही करा. आपण कॉलेज षटक क्रमांक 3 घेऊन सचिन मेंगडे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. पहिला चेंडू पाल सोडून दिलाय. चेक करायचं. ओके ठीक आहे. नो बॉल आहे का नाही जे चेक करायचं. विकेटच्या बाहेर चेंडू पिच झालाय का. तिसरे बंच मला नक्की चेक करतायत. इट्स अ नो बॉल. नो बॉल आलाय. पहिले चेंडू नक्कीच नो बॉल पाळून होते. पुढील मात्र फ्री हिटची संधी आहे. 12 चेंडू मात्र 23 धाबींची गरज. 12 चेंडू 23 धाबा. मात्र विजयासाठी म्हणजे स्ट्राईक एंडला आपण पाहते ओमकार. नॉन स्ट्राईक एंडला आकाश. गोलंदाजी मार्कवरती सचिन मेंगडे. पहिला चेंडू नो बॉल आलाय. 12 मध्ये 23 ची गरज. इथे आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू जातोय सरळ डीप स्कोअरच्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धाबा आहेत. 31 धाबा दाबल कबरती. 11 चेंडू आणि 17 धाबींची गरज. 11 चेंडू आणि 17 धाबा.
हा चेंडू मात्र खोदून काढत रक्षक आदी सिंग आलाय चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल फलंदाज बाद. नवीन बॅटर पण पाहतोय अनिकेत पळसकर जो मात्र मैदानामध्ये असणार आहे. 10 चेंडू आणि 17 धाबींची गरज. 10 चेंडू आणि 17 धाबा. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण मात्र अजून अवघड होत चाललाय. 9 चेंडू 17 काय होणार आहे. षटकार आल्यानंतर विकेट आली. आता चेंडू डॉट आहे. 9 चेंडू आणि 17 धाबा. 9 बॉल 17. व्हाईट बॉल सर. दोन टप्पी नो बॉल आहे. तिसऱ्या बंच कळवत आहे. 2 टप्पी पिचला नो बॉल असतोय. 2 टप्पी नक्कीच विकेट वरती पडलेत. फ्रीचा चेंडू आहे. इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत रक्षक आणि चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. षटकार 6 धाबा आहेत. 8 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 8 चेंडू आणि 10. पुन्हा बाल फटका खेळलाय. आलेले एक सिंगल आहे. चेक करायचं का. ठीक आहे चेक करतात. फेर फेर नक्कीच पंच कळवत आहेत. रिव्ह्यू नाहीये बॅटिंग टीमला आता. 7 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 9 धाबा. सोडून दिलाय. व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. समीकरण मात्र अजून बदलेल. शेवटच्या 7 चेंडू 8 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 8 धाबा. 7 चेंडू आणि 8. 7 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक खेळलाय. सचिन गोलंदाज मार्क वरती पुढच्या घेऊन शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच आला तसा फेकून दिलाय. षटकार मॅच मधली हवा काढणारा फटका षटकाराला आहे. आता मात्र डबल गव धाबाच्या 46 धाबा. शेवटचे 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 2 धाबा. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. शेवट क्रमांक शेवटच्या अंतिम षटकामध्ये अथर्व मेंगडे गोलंदाजाच्या मार्कवरती आला आहे. 6 चेंडू 2 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 2.
ओ इथे मात्र काय झालंय, नो बॉल. बीमर आलाय, चेंडू डिक्लेअर मध्ये, नो प्लस एक सिंगल. सामना मात्र आपण पाहतोय संपलाय. जय गणेश मुळशी संघ नक्कीच विजय होते. विजय संघाचे अभिनंदन. चालला मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश गायकवाड ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी.